राजस्थान एक असं शहर जिथे आपल्याला लहानपणापासून जायची प्रचंड इच्छा असते. इस्पेशली जर तुम्ही महाराष्ट्रात वाढलेले असाल तर तुम्हाला राजस्थानचं एक वेगळंच क्रेज असतं. राजस्थान राजे रजवाड्यांच्या कल्चरमध्ये वाढणारं आणि आजही अनेक गडांवर किंवा अनेक ठिकाणांवर राजांचं राज्य असणारं हे जे राज्य आहे ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात आकर्षित करतं. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे इथे असणाऱ्या वास्तुकलेचा जो नमुना आहे आणि या वास्तुकलांवर जे डिटेलमध्ये जे काम केलं आहे ते अतिशय प्रेमात पाडणारं आहे. तसंच मी सुद्धा राजस्थानकडे खूप वर्षांपासून आकर्षित झालेली होते. ऑफकोर्स आपण त्याच्या काही स्टोरीज ऐकलेल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला जायची प्रचंड इच्छा असते. आणि या वर्षातच सांगायला खूप आनंद होतो की याच वर्षात माझ्या 2 ट्रिप राजस्थानला झाल्या. सुरुवातीला मी उदयपूरला गेले आणि त्यानंतर जयपूर. मात्र पहिल्यांदा मी गेले कारने आणि या दुसऱ्या वेळी ज्यावेळी जूनमध्ये मी जाऊन आले, जो थोडासा मान्सूनचा पिरियड होता, त्यावेळी मी बाय ट्रेन गेले आणि आम्ही तिघी बहिणी गेल्यामुळे आमची ही जी ट्रिप होती ती प्रचंड वेगळी झाली. सो ती ट्रिप आमची कशी झाली हे मी ऑनेस्टली सांगायचा ट्राय करणार आहे या व्हिडिओमध्ये. राजस्थानचा प्लॅन करताना आम्ही कागद पेन घेतला आणि मस्तपैकी 7 दिवसांचा प्लॅन रेडी केला. नमस्कार मंडळी, माझे नाव पूजा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उदयपूर आणि जयपूर या 2 शहरात फिरवणार आहे. 22 जूनला मुंबईहून आम्ही 11:15 11:30च्या ट्रेनने निघालो आणि त्यानंतर आम्ही 2 ते 3च्या दरम्यान उदयपूरला पोहोचलो सुद्धा. उदयपूर स्टेशनला पोहोचल्यानंतर बाहेरच आपल्याला रिक्षावाले मिळतात जे आपल्याला आपल्या हॉटेलपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. आम्ही 100 रुपये देऊन आमच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचलो. आपण नेहमी ऐकत आलो की राजस्थानमध्ये पाऊस खूप कमी होता आणि वाळवंट असल्यामुळे इथे पावसाच्या खूप कमी शक्यता असतात. मात्र तुम्ही पाहू शकता बाहेर की इथे अगदी पावसाळी मौसम झाला होता. आम्हाला इतकं शांत वाटत होतं. आणि तसं पाहायला गेलं तर उदयपूर हे शहर खूप शांत आणि खूप थंडावा देणारं आहे. उदयपूरचं कल्चर आणि अगदी कलाकारी रस्ते पाहून आपल्याला उदयपूरला पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं. सो इथे फिरायला येताना रूम किंवा डॉर्मेटरी बुक करताना पिचोला लेक जवळची जागा बुक करायची, कारण त्याच्याच आजूबाजूला बघण्याची अनेक ठिकाणं आहेत. जर तुम्ही गर्ल्स ट्रिप करायचं प्लॅन करत असाल तर उदयपूर तुमचं नेहमीच स्वागत करते. ज्यावेळी आम्ही उदयपूरला पोहोचलो तेव्हा आम्हाला रिसेप्शन गायसुद्धा खूप कोऑपरेटिव्ह मिळाला. चला तर मग मी आतून तुम्हाला आमची रूम दाखवते. आमची रूम ही आतून खूप स्वच्छ होती. क्लीनलीनेस एकदम अप टू द मार्क होता. त्यानंतर बाहेर टॉयलेट होतं आणि बाजूलाच शॉवरची व्यवस्था होती. त्याचबरोबर पाणीसुद्धा अवेलेबल होतं. इथली स्वच्छता ही 10 on 10 होती. आम्हाला अजिबात इथे कुठलाही त्रास झाला नाही. खूप मजा केली आम्ही. तर पहिल्या दिवसातील अर्ध्या दिवसात आम्ही पिचोला लेक, गंगोर घाट, जगदीश मंदिर, रामघाट असे 2-4 ठिकाणं भेट देऊन उदयपूरची सुरुवात केली. आजही राजे रजवाड्यांच्या शैलीत आणि देखरेखीत दिमाखात दिसणारे उदयपूर खूप शांत वाटतं. पर्यटकांनी कुशीत घेतलेलं आणि इथल्या स्थानिकांनी जपलेलं. त्याचबरोबर इथले जे स्थानिक आहेत ती लोक इतकी वेलकमिंग असतात ना की तुम्हाला तिथे गेल्यानंतर एक आपलेपणा फील होतो. त्यामुळे हे शहर घाट आणि तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. इथले घाट आणि तलाव तुम्ही ज्यावेळी पाहतात, म्हणजे पिचोला लेक ज्यावेळी तुम्ही पाहतात तिथे तुम्हाला खूप शांत वातावरण वाटतं, कारण इथे कचरा आजूबाजूला काहीच दिसणार नाही. त्याचबरोबर इथल्या पर्यटकांना जी शिस्त आहे किंवा मग इथल्या लोकांनी त्या पर्यटकांना जी शिस्त लावली आहे ती अप टू द मार्क आहे. त्यामुळे उदयपूरची ब्युटी आजही तितकीच आकर्षित करणारी आहे. आमच्या डॉर्मेटरीपासून जवळ असलेला आणि पिचोला लेक जवळून जाण्यासाठी जगदीश मंदिर आम्हाला जवळचा स्पॉट होता. त्यामुळे आम्ही जगदीश मंदिरापासून पाहायला सुरुवात केली. जगदीश मंदिराची खास वैशिष्ट्य म्हणजे येथील अद्वितीय शिल्पकला. या शिल्पकलेवर कोरलेले सुंदर कोरीव काम हे या मंदिराचं प्रमुख आकर्षण आहे. मंदिरातील खांब आणि भिंती या सुंदर नक्षीकामाने सजवलेल्या आहे. येथील मुख्य प्रवेशद्वारात एक भव्य पायऱ्यांची रांग आहे आणि शिखरावर एक उंच कलश आहे.
जो अगदी दुरूनही तुम्हाला दिसतो आणि त्यामुळेच पिचोला लेक असेल किंवा कुठल्याही ठिकाणी गेले तर तुम्हाला मध्यवर्ती म्हणून हे जगदीश मंदिर पाहायला मिळते. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला हत्ती, उंट, घोडे अशा विविध प्रकारच्या रचना पाहायला मिळतात. मंदिरात भगवान विष्णूंच्या जगन्नाथ स्वरूपाची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून ती अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे. उदयपूर शहराचा आत्मा म्हणजे येथील गल्ल्या. या उदयपूर शहरातल्या गल्ल्या म्हणजे राजस्थानच्या सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत प्रदर्शन आहे. या गल्ल्या पर्यटकांसाठी एक अद्वितीय अनुभव आहे, कारण त्या इतक्या आर्टिस्टिक आणि हिस्टॉरिकल आहे. यामध्ये तुम्हाला ऐतिहासिक वास्तू, पारंपरिक घरं, रंगीबेरंगी दागिने मिळतात. येथेच तुम्हाला पिचवाई पेंटिंग्स असतील, फड पेंटिंग्स असतील, या राजस्थानी चित्रकला पाहायला मिळतात. येथे तुम्हाला जुनी राजस्थानी घरं, लाकडी दरवाजे, आर्टिस्टिक नक्षीकाम इतकं सुंदर काही पाहायला मिळत असेल तर ते फक्त राजस्थानमध्ये. जगदीश मंदिर नंतर आम्ही गणगौर घाटकडे जायचं ठरवले. गणगौर घाटचा सूर्यास्त पाहणं हे प्रत्येकाचं ड्रीम असतं आणि तेच पाहण्यासाठी आम्ही गणगौर घाटच्या रस्त्याने निघालो होतो. हा परिसर पिचोला तलावाच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. येथे तुम्हाला अनेक पारंपरिक राजस्थानी जीवनशैलीचे दर्शन घडते. गणगौर घाटाची स्थापना मेवाडच्या राजे महाराणा कृतीने केली आहे. येथे राजघराण्याच्या स्त्रिया आणि साधारण जनता धार्मिक विधी किंवा पूजा किंवा अनेक उत्सव साजरे करतात. राजस्थान हे एक असं राज्य आहे जे तुम्ही कोणत्याही ऋतूत एन्जॉय करू शकता. त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे प्रचंड गर्दी आजही आहे. उदयपूर जेवढं पर्यटकांना वेड लावतं तेवढंच ते दिग्दर्शकांनाही वेड करून टाकतं आणि त्यामुळेच आत्तापर्यंत ये जवानी है दिवानी, रामलीला, धडक, लव आजकल 2 असे अनेक चित्रपट याच घाटावर शूट करण्यात आले आहे. येथे तुम्हाला चित्रकार किंवा छायाचित्रकार असतील किंवा डान्सर असतील हे आपली कला सादर करताना दिसतात. गणगौर घाटावरचा सूर्यास्त आणि पक्ष्यांचं निवांत विहार करणं हे पर्यटकांना इतकं शांतता देणारं असतं. येथील शांतता, पिचोला तलावाचा नजारा आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे पर्यटकांना वेगळ्या विश्वात घेऊन जातात. उदयपूरच्या भेटीदरम्यान गणगौर घाट एक अनिवार्य ठिकाण आहे. त्यामुळे तुम्ही जात असाल तर अजिबात चुकवू नका. स्पेशली संध्याकाळचा व्ह्यू, इतका सुंदर नजारा तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. गणगौर घाटची सैर करून आम्ही पोहोचलो राम मंदिरात. गणगौर घाट आणि पिचोला लेकच्या काठावर बसलेलं हे राम मंदिर आपल्याला आपल्या लहानपणीच्या अनेक रामायणातील कथा आठवून द्यायला मदत करतं. राम मंदिरात दर्शन घेऊन आणि अगदी सात्विक वाइब्स मिळाल्यानंतर आम्ही मस्तपैकी ज्वेलरी पाहायला गेलो. इथली ऑक्सिडाइज ज्वेलरी हे पुण्यातलं सुद्धा एक मुख्य क्रेज आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर आम्हाला जी ज्वेलरी पाहायला मिळत होती ती खूप कमाल होती. मात्र पुण्यात सुद्धा ही सेम ज्वेलरी मिळते यावर आमचं एकमत झालं, कारण राजस्थानवरून पुण्यात येणारी ज्वेलरी ही खूप डिमांडमध्ये आहे आणि ती तितक्याच प्रेमाने, तितक्याच आवर्जून वापरली जाते. त्यामुळे ती पाहायलाही मिळते. ऑक्सिडाइज ज्वेलरी पाहिल्यानंतर आम्ही खुश होऊन मस्तपैकी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. असं म्हणतात की राजस्थानचे पाणी गणगौर घाटच्या बाहेर आणि पिचोला लेकच्या एक्झॅक्ट समोर असलेल्या रस्त्यावरच्या पाणीपुरीचा आस्वाद घेतला तो अगदी एक नंबर होता. म्हणजे खूपच भारी वाटला. आणि मग आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो. येताना जानकी घाटवर राम महोत्सव सुरू असल्यामुळे मस्त 56 भोग प्रसाद खायला मिळाला. तिघी बहिणींच्या याच्यात एकदाही रिपिटेटिव्ह प्रसाद आला नाही. त्यामुळे तो एक आनंद, ती मजा, एक लहानपणीचा फील देत होती. आमच्या जुन्या आठवणी जाग्या करत होती. त्यामुळे तो 56 भोग प्रसाद खाल्ल्यानंतर आम्हाला भूक कमी राहिल्यामुळे आम्ही हॉटेलच्या शेजारीच असलेल्या लेकशोर या हॉटेलला जाऊन जेवण वगैरे केलं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात निवांत केली.
आम्ही सुरुवात जगमंदिरपासून करायची ठरवली, कारण जगमंदिर जवळ असलं तरी वेळखाऊ ठिकाण होते. येथे जाण्यासाठी बोटीनेच प्रवेश करावा लागतो, कारण हा जलमहल पिचोला तलावाच्या मध्यभागात आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला तिकीट खिडकीवरून 500 ते 600च्या दरम्यान असलेले तिकीट खरेदी करावे लागते. जर तुम्ही सकाळच्या दरम्यान गेलात तर तुम्हाला 500 ते 600 रुपये लागतात. मात्र तुम्ही संध्याकाळी बोटिंग घ्यायचे ठरवले तर हे पैसे वाढतात. त्यामुळे याची काळजी घेऊन तुम्ही तुमचा टाईम स्लॉट रिझर्व करा. जगमंदिरच्या प्रवेशद्वारापासून बोटिंग पॉईंट हा दूर आहे. ऑलमोस्ट 1 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे जर तुमचा सकाळचा स्लॉट असेल तर घाई करा आणि लवकर आहे त्या ठिकाणावर पोहोचा. या तलावांच्या शहरात बोटीने फिरण्याचा स्वॅगच वेगळा आहे, कारण हे शहर पाहायचं आहे तर तुम्ही खरंच त्या पाण्याच्या मध्यवर्ती भागातून फिरत असतात तेव्हा जे घाट दिसतात आणि त्या घाटांवर उभारलेले हे भल्या मोठ्या बिल्डिंग्स पाहायला मिळतात, ते पाहणं म्हणजे डोळ्यांना खरंच नयन सुख असतं. तुम्ही पाहू शकता इथे जे अनेक घाट आपल्याला पाहायला मिळत आहे, तिथे प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला परवानगी नाही आहे. मात्र जगमंदिरमध्ये तुम्ही मनसोक्त एन्जॉय करू शकता. हा समोर जो सफेद पॅलेस तुम्ही पाहताय तो कुठलाही पॅलेस नाही, तर ते एक हॉटेल आहे. आणि ये जवानी हे दिवानीमध्ये हे हॉटेल तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्याचबरोबर धडक चित्रपटात सुद्धा अनेक उदयपूरचे शॉट्स वापरले आहेत. त्यात सुद्धा हे हॉटेल खूप प्रॉमिनंट दाखवलं आहे. आता तुम्हाला वाटेल की जगमंदिर पाहायचं म्हणजे फक्त पाण्यातून हे पॅलेस पाहायचे का, तर तसं नाही. जे आता आपल्याला दूरवर दिसतंय तिथे आपल्याला जायचंय, ते आहे जगमंदिर. हा आहे बोटिंगचा ड्रॉप पॉईंट. इथे आपल्याला सोडवल्यानंतर 1 तासाभराने कंटिन्यू बोट्स चालू असतात, ज्याने तुम्ही कोणत्याही बोटने जाऊ शकतात. जगमंदिरला आल्यानंतर तुम्हाला कुठल्या तरी राजवाड्यात आल्याचा फील आला नाही तर मग मला कळवा. इतक्या सुंदर रचना, इतका सुंदर पॅलेस, इतकी स्वच्छता आणि तितकाच देखणा इथला स्थापत्यशास्त्राचा नमुना. आहा हा हा. मात्र या पॅलेसमध्ये एक असं हॉटेल आहे जिथे तुम्हाला 1.25 रेटमध्ये पाणी आणि खायच्या वस्तू मिळतात. मात्र आम्ही पाणी 100 रुपयाला घेतलं आणि बाकी काहीही न घेता आम्ही निघणार होतो. मात्र माझ्या मागच्या ट्रिपमध्ये मी इथे कॉफी घेतली होती जी अप्रतिम होती. फार फार मजा आली, कारण अशा ठिकाणी येऊन तुम्ही काही खायचं प्यायचं नाही म्हणजे कायच जगायचं ना. सो त्यामुळे आम्ही तो अनुभव एकदा घेऊन झाला होता. तुम्हीही जर तुमच्याकडे पैसे असतील आणि चांगलं बजेट असेल तर नक्की हा अनुभव घ्या, तुम्हाला खरंच आवडेल. लक्झरीच्या दृष्टीने जगमंदिर एक्सप्लोर करून झाल्यानंतर आम्ही त्यात अजून विशेष असं काय आहे हे एक्सप्लोर करायला सुरुवात केली. जगमंदिर हा जलमहल एक ऐतिहासिक स्थळ आहे. त्याचा उपयोग प्राचीन काळात राजघराण्याचं निवासस्थान किंवा पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी केला जायचा. जगमंदिरची स्थापना मेवाडचे महाराणा करणसिंह यांनी केली. मात्र नंतर महाराणा जगत सिंग यांनी त्याचा विस्तार केला आणि त्याचमुळे या ठिकाणाला, या महालाला नाव पडलं जगमंदिर. या जगमंदिरमध्येच मुघल सम्राट शहाजहान यांना त्यांच्या वडिलांशी वाद झाला तेव्हा उदयपूरमध्येच त्यांनी आश्रय घेतला असल्याच्याही कहाण्या आहेत. आणि ही आहे जगमंदिरची प्रतिकृती. येथील प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाण्यास परवानगी नाही आहे. वरचा जो फ्लोअर आहे तो पूर्णपणे पर्यटकांसाठी बंद आहे. जगमंदिर हे उदयपूरचं एक प्रमुख आकर्षण आहे, जेथे इतिहास, स्थापत्यशैली आणि राजस्थानी संस्कृतीचे दर्शन होते. येथील शांतता, तलावाचे सुंदर दृश्य आणि स्थापत्यकलेची अद्वितीयता यामुळे पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळतो.
उदयपूरला भेट देताना जगमंदिर अजिबात विसरू नका, कारण येथे तुम्हाला तो रॉयल फील घेता येणार आहे। जगमंदिरची पूर्णपणे सैर करून आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला। जगमंदिर पाहायला उशीर होईल यामुळे गडबडीत अनेक स्पॉट मिस झाले होते, ते आम्ही जाताना पाहू लागलो। येथे आपल्याला सिटी पॅलेस, कार म्युझियम, वॅक्स म्युझियम असे अनेक प्रकारचे म्युझियम्स पाहायला मिळतात। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही येथे राजा आणि त्यांचे रिलेटिव्स राहतात। मात्र वेळेअभावी काही गोष्टी स्किप करून आम्ही आयटिनरीनुसार सज्जनगडाकडे निघालो। येथून आम्हाला 3 ते 4 ठिकाणं फिरायची असल्यामुळे आम्हाला रिक्षावाल्यांनी 700 रुपये सांगितले, मात्र बार्गेन करून आम्ही 600 रुपये फिक्स करून या ठिकाणी पोहोचलो। सज्जनगड हा मान्सून पॅलेस म्हणून सुद्धा ओळखला जातो। सज्जनगडाला अतिप्राचीन इतिहास आहे। तो महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळातील संघर्षाच्या कहाण्या सांगणाऱ्या किल्ल्यांपैकी एक आहे। हा किल्ला डोंगराच्या उंच ठिकाणी असल्यामुळे येथून आपल्याला संपूर्ण उदयपूरचे दर्शन घडते। सज्जनगड उदयपूरच्या मुख्य भागापासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे तिकीट घेतल्यानंतर आपल्याला तितका प्रवास कंटिन्यू करून वरती सज्जनगडाकडे जावे लागते। सज्जनगडाचा संबंध मुख्यतः महाराणा सज्जन सिंग यांच्या कार्यकाळाशी आहे। सज्जन सिंग हे मेवाड घराण्यातील एक पराक्रमी आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राजे होते। महाराणा सज्जन सिंग यांनी या किल्ल्याला संरक्षणात्मक दृष्टिकोनातून बनवले होते। त्यांच्या नावानेच या गडाला सज्जनगड असे नाव देण्यात आले। किल्ला राजस्थानच्या युद्ध इतिहासातील अनेक संघर्षाचा साक्षीदार आहे, विशेषतः मेवाड आणि मुघल यांच्यातील संघर्ष। सज्जनगड नंतर आम्ही फतेसागर लेक पाहायचं ठरवलं। या लेकचा बाहेरून आनंद घेण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे, मात्र जर तुम्हाला सामान्य बोट किंवा मोठं बोट घ्यायचे असेल तर 30 ते 400 रुपये असा इथला हा खर्च जातो। मात्र वेळेअभावी आम्हाला सहेलियो की बाडी पाहायचंच होतं, त्यामुळे आम्ही फतेसागर स्किप करून सहेलियो की बाडीला पोहोचलो। सहेलियो की बाडी या नावावरूनच कळतं की हे मैत्रिणींसाठी बनवलेलं उद्यान असावं। हे उदयपूरमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक उद्यान आहे। महाराणा संग्राम सिंग यांनी या सुंदर बागेची निर्मिती केली। ती मुख्यतः राजघराण्यातील महिलांसाठी आणि त्यांच्या मैत्रिणींसाठी तयार करण्यात आली होती। ही बाग राणीच्या विवाहानंतर तिच्यासोबत आलेल्या 48 सेविका आणि दासींसाठी समर्पित होती। तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची सांगता करत आम्ही हॉस्टेलवर परत जाण्यास निघालो। तर अशा प्रकारे 1.5 दिवसात उदयपूर कंप्लीट करून आम्ही जयपूरकडे निघालो। उदयपूर सोडताना अनेक भावना मनात सुरू राहतात, कारण हे शहर निसर्ग सौंदर्य, इतिहास आणि संस्कृतीने परिपूर्ण आहे। या शहरात काही वेळ घालवल्यावरही त्याच्याशी आपली सलगी किंवा आपलेपणा वाटू लागतो ते उदयपूर शहर। उदयपूरचा निरोप घेताना मन खिन्न झालं होतं, मात्र जयपूरकडे डोळे लागले होते। जयपूरच्या व्हिडिओसाठी तुम्ही एक्सायटेड असाल तर नक्की कमेंट करा। अँड थँक्यू फॉर वॉचिंग।